स्तोत्र 103, पान क्रमांक 732. स्तोत्र 103 आळीपाळीने आपण वाचन करूयात. 1 ते 13 ही वचने. देवाच्या उपकाराबद्दल धन्यवाद. दाविदाचे स्तोत्र. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारितो. तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरता परमेश्वर नीतीचे व न्यायाची कृत्य करतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्य इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो सर्वदाच दोष देत तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांबद्दल प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. शेवटले वचन आपण सर्व मिळून वाचूयात. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो, तसा परमेश्वर आपल्या भय धरणाऱ्यांवर ममता करतो. आमेन. आमेन. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. त्याच्या नावाला महान महिमा आणि गौरव. आमेन. यावेळेस जुन्या करारातून वाचन आहे. इर्मयाचा ग्रंथ याचा 29वा अध्याय आणि 11 ते 14 वचनं. इर्मया 29 याचे 11 ते 14 वचनं. पान क्रमांक 920. इर्मया 29 11 ते 14 ही वचने आपण ऐकूया. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल. तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल व मी तुमचे ऐकेन. तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझ्या शोधास लागाल. तेव्हा मी तुम्हास पावेन. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हास पावल्यावर तुमचा बंदिवास उलटवीन आणि सर्व लोकात व ज्या सर्व स्थळी मी तुम्हास हाकून लाविले आहे तेथून तुम्हास एकत्र करीन, असे परमेश्वर म्हणतो. आणि ज्या स्थळाहून मी तुम्हास पकडून न्यावयास लाविले त्या स्थळी तुम्हास परत आणीन. आमेन. आमेन. यावेळेस पत्राचे वाचन आपण करणार आहोत. नवीन करारातून इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 6 ते 13 वचनं आपण ऐकू. इफिस्करास पत्र 5वा अध्याय 6 ते 13 ही वचनं, 17 वचनं. पान क्रमांक 269. इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 6 ते 17 ही वचनं आपण ऐकूयात. पोकळ भाषणाने तुम्हास फसवू नये, कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्याचे भागीदार होऊ नका. कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्याचा उच्चार करणे देखील लज्जास्पद आहे. सर्व निषिद्धलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो, हे निद्रिस्ता जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्वभावावर नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. आमेन. यावेळेस मंडळीने कृपया जागेवर उठून उभं राहावं. आपण शुभवर्तमानाचे वाचन करणार आहोत. मी विनंती करतो पाळक साहेबांना ते आपल्यासाठी शुभवर्तमानाचे वाचन करतील. हे येशू कृपा तू देई सुवार्ता ऐकाया
विचारे शब्दे कर्मेहि ती सदा आजचे शुभवर्तमान योहान याच्या शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे. 9वा अध्याय वचन 1 ते 14 यामध्ये आजचं शुभवर्तमान दिलेलं आहे. तो तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्याने त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आईबापांच्या? येशूने उत्तर दिले, याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर याच्या ठायी देवाची कार्य प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठविले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे, तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. असे बोलून तो भूमीवर थुंकला. थुंकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यास लावला आणि त्याला म्हटले, जा, शिलोह म्हणजे पाठविलेला नावाच्या तळ्यात जाऊन धु. मग त्याने जाऊन ते धुतले आणि तो डोळसहून आला. यावरून शेजारी पाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, भीक मागत असणारा तो हाच नाही काय? कित्येक म्हणाले, तोच हा. दुसरे म्हणाले, नाही, हा त्याच्यासारखा आहे. तो म्हणाला, मी तोच आहे. ह्यावरून ते त्याला म्हणाले, तुझे डोळे कसे उघडले? त्याने उत्तर दिले, येशू नावाच्या मनुष्याने चिखल करून माझ्या डोळ्यास लावला आणि मला सांगितले, शिलोहावर जाऊन धु. मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली. तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, तो कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मग जो पूर्वी आंधळा होता त्याला पुरुषांकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बात होता. हे प्रभूचे शुभवर्तमान आहे. देवा स्तुती असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्यास गौरव असो. देवाच्या लोकांनो, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत ज्याचे नाव स्तवनीय आहे त्या परमेश्वरासमोर आपण सर्वजण लीन होऊया, नम्र होऊया, नतमस्तक होऊया. आपण प्रार्थना करू. हे अब्राहम, इसाक आणि याकोबाच्या पवित्र प्रभू परमेश्वर देवा बापा, आमच्या स्वर्गीय पित्या, पुन्हा एक वार तुझे आभार मानतो, तुझे उपकार स्तुती करतो यासाठी की आज पुन्हा स्तोत्र 115:12 प्रमाणे आज तुमची आठवण केली आहेस आणि या तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्या निवडलेल्या लोकांमध्ये एक कुटुंब या नात्याने एकत्र केलेस बापा. ही तुझी दया, तुझी कृपा आणि तुझी प्रसन्नता आणि तुझी प्रीती आहे बापा. मला देखील तुझा संदेश तुझ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाचारण केलेस, परंतु प्रभू तू जाणतोस की मी देखील जड ओठाचा आणि जड जिभेचा मनुष्य आहे बापा. बापा, मी पापी मनुष्य आहे बापा. बापा, सर्वप्रथम मज पाप्यावरती दया कर. हे बापा, तू आज बोल प्रभू. जे तुझे दास या पवित्र मंदिरात आले आहेत त्या सर्वांना तू आशीर्वादित कर आणि तुझं वचन ऐकणारे कान, समजणारे मन आणि त्यावर आचरण करणारे अंतःकरण त्यांना दे. आणि बापा, होऊ दे आजच्या या शब्दात वारी, तुझ्या पवित्र प्रभुवारी तुझा आणि तुझाच गौरव. येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. संदेशाकडे जाण्यापूर्वी मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे, पालक साहेबांचे, त्याचप्रमाणे सर्व पास्टरेट कमिटी, ले लीडर आणि आपणा सर्वांचा मी आभारी आहे की मला आज आपण आमंत्रण देऊन प्रभूच्या वचनाची सेवा करण्यासाठी बोलवले. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. असो, बघा प्रियांनो, आज सृष्टीच्या उत्पत्तीपासून तर आजपर्यंत परमेश्वर आम्हावरती अतिशय प्रीती करतो. बघा, मानवाने आत्तापर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये अनेक चुका केलेल्या आहेत.
प्रत्येक वेळी त्याने परमेश्वराची आज्ञा मोडलेली आहे आणि परमेश्वराला संतापास त्याने आणलेला आहे. त्याला आपण नाराज केलेलं आहे देवाच्या लोकांनो, त्याला दुःख दिलेलं आहे. आणि एवढं सगळं असून देखील परमेश्वर हा तुम्हा आम्हावरती अमर्याद प्रीती करतो. त्याचं कारण काय माहिती आहे का तुम्हाला? त्याचं कारण एकच आहे प्रियांनो, कारण मानवजात ही परमेश्वराची निर्माण केलेली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे आणि ती सर्वश्रेष्ठ कलाकृती परमेश्वराने तयार केलेली आहे, परमेश्वराने निर्माण केलेली आहे. त्यामुळं त्या कलाकृतीकडे, त्या मानवाकडं सैतानाची देखील वक्र नजर असते आणि सैतान मानवाला परमेश्वरापासून दूर करण्याचा प्रयत्न करीत असतो. आणि खेदानं सांगतो परमेश्वराच्या लोकांनो, त्याच्यामध्ये त्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये यश मिळत आहे आणि मानव हा परमेश्वरापासून दूर जात आहे. मी आपल्याला एक प्रश्न विचारू इच्छितो. आज आपण ह्या जगामध्ये वावरत असताना आज तुमची आणि माझी पोझिशन काय आहे? आपण या जगामध्ये कोण म्हणून वावरत आहोत? आपण कोण आहोत? आपण जगामध्ये आत्तापर्यंत काय केलेलं आहे? आपली ओळख काय आहे? जगामध्ये आपण काय काय मिळवलं आहे? मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा. कोणी काय उत्तर देईल, कोणी काय उत्तर देईल. परंतु देवाच्या लोकांनो, आज तुम्ही आज जसे आहात ना, त्याच्या मागे फक्त परमेश्वर आहे. तुमचं स्वतःचं असं काय आहे? शरीर परमेश्वराने दिलेलं आहे, श्वास त्याचा आहे, आरोग्य तुम्हाला जे प्राप्त झालेलं आहे ते त्याने दिलेलं आहे. तुमचं स्वतःचं असं काय आहे? तुमच्याकडे फक्त एकच क्षमता आहे, ती म्हणजे स्वतः विचार करायची. आणि तो विचार करीत असताना सैतान त्या विचारामध्ये परमेश्वराच्या बाजूनी नव्हे तर जगिक गोष्टीमध्ये आपणाला आकर्षित करतो. एवढं सगळं असूनही परमेश्वर आपल्यावरती प्रीती करतो. परमेश्वर त्याच्या प्रीत्यर्थ आपण केलेल्या सर्व अपराधांची, पापांची तो आम्हाला क्षमा करतो आणि तो आपल्याला त्याच्याजवळ अधिकाधिक आणण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण एकच आहे प्रियांनो. आत्ता जे आपण शास्त्रपाठ वाचले ना, त्या सगळ्यांचा सारांश एकच आहे की परमेश्वराची मानवावरती अमर्याद प्रीती आहे, ज्या प्रीतीला अंत देखील नाही आणि सीमा देखील नाही. आणि त्याची हीच इच्छा आहे की आपण सर्वांनी त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनामध्ये त्याच्या संगती सोबतीला त्याच्याबरोबर राहावं. बघा, आज आपण जे शास्त्रपाठ वाचले त्याच्यामध्ये योहानकृत शुभवर्तमान जे आपण वाचलं त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ज्यावेळेस तो तिथून जात होता, कारण बघा प्रियांनो, येशूने ज्यावेळेस त्याच्या कार्याला सुरुवात केली त्याला माहिती होतं की त्याच्याकडे फक्त 3.5 वर्षे आहेत आणि त्या 3.5 वर्षामध्ये त्याला जे नेमून दिलेलं कार्य होतं, परमेश्वराने जे त्याच्यावरती जबाबदारी सोपवलेली होती ती त्याला करायची होती. आणि ती करीत असताना तो वाटेनी सतत चालत होता. रस्त्याने लोक त्यावेळेस भेटायचे, लोकांना तो संदेश द्यायचा, लोकांना बरं करायचा. तो कोणाला संदेश द्यायचा, कोणाला बरं करायचा, तो मोठ्या मोठ्या लोकांमध्ये जात नव्हता. कारण त्यावेळेस आजची जशी परिस्थिती आहे, उच्च आणि नीच, गरीब आणि श्रीमंत, दीन दुबळे असहाय्य लोक आणि उच्चभ्रू लोक, ती जी दरी आज जी आहे ती त्यावेळेस देखील होती. त्यामुळे येशू हा नेहमी दीन दुबळ्या असहाय्य गरीब लोकांमध्ये फिरायचा. संदेश द्यायचा तो कोणाला यायचा? मासेमार करणारे लोक, मेंढपाळ लोक, शेतकरी लोक, अशांना तो सांगायचा. कारण ते सर्वजण दीन दुबळे असहाय्य असायचे. मंदिरामध्ये जाणं किंवा देवाच्या सानिध्यामध्ये तिथे येणं म्हणजे याजक आणि परुषी लोक, त्यांना तिथं प्रवेश नसायचा किंवा यायचं जरी झालं तरी त्यांना दारामध्ये बाहेर उभं राहावं लागायचं. बघा प्रियांनो, असाच हा ज्यावेळेस येशू त्याचे कार्य करीत हळूहळू पुढे चालला होता, तेव्हा एका ठिकाणी त्याच्या शिष्यांना एक जन्मांध माणूस दृष्टीस पडला. तो माणूस जन्मानीच आंधळा होता. तो तिथे भीक मागायचं काम करायचा. येशूच्या शिष्यांनी त्याला तिथे येशूकडे धरून आणलं आणि येशूला प्रश्न केला की हा जो मनुष्य आहे हा आंधळा जन्मास आला, हा कोणाच्या पापामुळं? त्यांनी काय प्रश्न विचारला? गुरुजी, हा कोणाच्या पापामुळे असा आंधळा जन्मास आला, याच्या की याच्या आईबापांच्या? येशूने त्याला उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर
याच्या ठाई देवाचा गौरव प्रकट होणार आहे, देवाचं कार्य प्रकट होणार आहे, म्हणून हा असा जन्मास आला. आणि पुढे योहान 9:14 म्हटलेलं आहे, येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले. तो दिवस शब्बात होता. आणि पुढे तो म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे, मला जो अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही. असे म्हणणाऱ्या येशूने त्या आंधळ्याचे डोळे उघडले. आणि प्रियांनो, तो दिवस होता शब्बात. आणि आज आम्हाकरता हेच महत्त्वाचं आहे की तो दिवस शब्बात होता. तो शब्बात दिवस त्या आंधळ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला नवीन जीवन देणारा प्रकाश त्याला त्या दिवशी प्राप्त झाला. त्याच्या अंधाराचा प्रकाश झाला कारण त्याने येशूची आज्ञा पाळली. येशूने त्याला आज्ञा काय केली होती? चिखल लावला आणि त्याला आज्ञा केली की जा, शिलोह म्हणजे त्या तळ्यावरती जा आणि आपले जाऊन डोळे धु. सर प्रियांनो, त्यांनी जर त्याची आज्ञा पाळली नसती, ज्या शिलोह म्हणजे पाठवलेला ह्या तळ्यावरती तो गेला नसता आणि त्याने आपले डोळे धुतलेच नसते, तर काय झालं असतं? साधं उत्तर, तो आंधळाच राहिला असता. बघा प्रियांनो, देवाच्या वचनाला, देवाच्या आज्ञेला, त्याच्या आशीर्वादाला आपल्या कृतीची जोड ही अत्यंत आवश्यक आहे. कारण बघा, जोपर्यंत आपण कृती करीत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या महान प्रीतीचा अनुभव येतच नाही. कारण वचन सांगतं, याकोबाचं पत्र काय सांगतं? 2 अध्याय 26 वचन, जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वास देखील क्रियां वाचून व्यर्थ आहे. बघा प्रियांनो, 2 वचन सांगतं, विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाशील. म्हणजे विश्वास ठेवून आपल्याला कृती करायची आहे. आणि जिथं विश्वास नुसता आहे आणि कृती नाही तर त्याला अर्थ राहत नाही. बघा प्रियांनो, देवाच्या लोकांनो, आज त्या दिवशी, सब्बात दिवशी, त्या आंधळ्याला दृष्टीदान देणारा प्रभू आज देखील या शब्बातवारी आपल्या प्रत्येकाच्या जवळ उभा आहे. प्रत्येक शब्बातवारी म्हणजे त्याच्या शब्बातवारी म्हणजे त्याच्या प्रभुवारी, त्याच्या निवडलेल्या वारी. तो त्याच्या निवडलेल्या लोकांमध्ये येतो, संदेशाचा लेप त्यांच्या डोळ्याला लावतो. जे आपण इथे चर्चमध्ये आलेलो असतो, वचनांचा लेप, संदेशाचा लेप तो आपल्या डोळ्यावरती लावतो. अशासाठी की त्या जिवंत देवाला पाहणारी, ओळखणारी दृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी. जगिक गोष्टीच्या पलीकडील असलेले आशीर्वाद आणि त्याची अमर्याद प्रीती याचा अनुभव आपण सर्वांनी घ्यावा, की ज्याच्या योगे आपलं आत्मिक जीवन हे समृद्ध व्हावं. पण आपण त्याच्या आज्ञा पाळतो का? चर्चमध्ये जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत त्याच्या वचनाचा लेप आपल्या डोळ्यांवरती असतो. चर्चमधून बाहेर गेल्यावर आपण सगळे जगाचे होतो. वचनांचा विसर पडतो, लेप गळून पडतात, मनुष्य पुन्हा पूर्ववत पापाकडे वळतो. त्याची वचनं, त्याची शिकवण, त्यांनी जे काही आज्ञा पिलं आहे ते सर्व काही माणूस विसरतो. कारण बाहेर जाताच शैतान आपल्याला त्याच्या जगिक मोहपाशात पाडतो आणि ती व्यक्ती देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची पुशारकी यामध्ये पुन्हा मग्न होते. बघा प्रियांनो, मगाशी जे मी सांगितलं की जसं येशूचं त्याच्या लोकांकडे लक्ष आहे, मानवाला दिलेला आत्मा हा प्रभूपासून आहे आणि त्याच आत्म्यावरती शैतान प्रभुत्व गाजवायला पाहतो. तो जाताना, चर्चमध्ये जाताना काय म्हणतो? ठीक आहे, तू जातोयस ना चर्चमध्ये, फार तर 1 तास, 1 तासानंतर परत तू माझ्याकडे येणार आहेस. आणि प्रियांनो बघा, तेच होतं आहे. आपण इथं असतो, देवाच्या छत्रछायेखाली असतो, त्याची वचनं ऐकतो, लीन होतो, नम्र होतो, आपल्याकडं मनामध्ये आपण संकल्प करतो, योजना करतो. पण जसं आपण बाहेर जातो तसं आपण त्या पूर्ण पापामध्ये जाऊन अडकतो. म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा, अहंकार, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आपण ऐकलेली देवाची वचनं ह्याच्यामध्ये आड येतात आणि आपण पुन्हा आंधळे होतो. आणि असे आंधळे जीवन जगणारे आपल्या ख्रिस्ती समाजामध्ये खूप लोक आहेत. म्हणजे असे लोक देखील आम्ही बघितलेले आहेत की ते फक्त स्वतःला नामधारी ख्रिस्ती म्हणतात. ज्यावेळेस चर्चमध्ये फंक्शन असतात, कामं असतात किंवा ज्या ठिकाणी प्रतिष्ठा आणि मान मिळत असतो
त्या ठिकाणी सगळं पुढे 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 करायचं, फोटो बिटो काढायचे असेल त्या ठिकाणी पुढे पुढे घुसायचं, म्हणजे ज्याला आपण साध्या भाषेत चमकोगिरी करायची, अशा पद्धतीने ते लोक वापरतात. असे जे लोक असतात ना, हे दानधर्मात वगैरे त्याच्यामध्ये देखील पुढे असतात. दानधर्म करताना ते जे दान करतात किंवा जे काही पाकिट देतात त्याची घोषणा संपूर्ण मंडळीमध्ये मोठ्याने झाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. अरे काय चाललंय हे? प्रभूंनी सांगितलेलं आहे की तुम्ही उजव्या हाताने दिलेलं आणि डाव्या हाताला कळता कामा नये, आणि तुम्ही अपेक्षा ठेवता की माझं नाव तिथं कळलं पाहिजे. तुम्ही जे देता ते फक्त तुमच्या परमेश्वराला आणि तुम्हालाच माहिती पाहिजे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? परंतु प्रियांनो, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या सैतानाने योजलेल्या आहेत आणि त्याच्या पद्धतीने होत आहे. आणि अशा लोकांसाठी प्रभू परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे की मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्यांनो, तुम्हा प्रत्येकाचा प्रवेश हा स्वर्गात होईलच असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचाच होईल. आणि तो पुढे हेही म्हणतो की जो केवळ वचन ऐकून कृती करीत नाही, तो फक्त वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज आहे. आणि देवाच्या लोकांनो, आज्ञा न पाळण्यामागं आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे. कुठलं कारण असेल ते सांगता येईल कोणाला? आज्ञा न पाळण्यामागं असं एक आणखीन कुठलं कारण आहे की ज्याच्यामुळे मनुष्य आज्ञा पाळायचं विसरतो? मी सांगतो तुम्हाला, ते कारण आहे परमेश्वराचं भय नसणे. कारण वचन काय सांगतं? परमेश्वराचं भय हे ज्ञानाचं उगम आहे. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळी, म्हणजे ज्यावेळेस अगदी पुरातन काळी, म्हणजे ज्यावेळेस गलबतं वगैरे असायची, त्यावेळेस समुद्रामध्ये, खोल समुद्रामध्ये मासेमारी करायला गलबतांमधून लोक जायचे. 8-8, 15-15 दिवस ते तिथे समुद्राच्या मध्ये राहायचे, भरपूर मासे पकडायचे आणि ते सगळे एका टँकमध्ये, मोठे तिथं टँक केलेले असायचे, त्या टँकमध्ये ते सगळे मासे पकडायचे आणि किनाऱ्यावरती यायचे. परंतु व्हायचं काय, 15-15, 2-3, 3-3 आठवडे गेल्यानंतर येताना त्यातले बरेचसे मासे हे मेलेले असायचे. त्याच्यामुळे त्यांचं खूप नुकसान व्हायचं. आपण एवढी मेहनत करतो, आपण एवढे कष्ट घेतो, परंतु आपल्या पदरी तर काही पडत नाही. ते खूप विचार करीत असतात. त्यांच्यामध्ये एक वयस्कर माणूस असतो. तो त्यांना म्हणतो की मी एक तुम्हाला उपाय सुचवू का प्रियांनो? ते म्हणतात ठीक आहे काका, तुम्ही काय सांगता ते ऐका. तो म्हणे त्याच्यावेळेस तुम्ही समुद्रात जाता ना, त्यावेळेस त्या माशांमध्ये एक शार्क मासा तुम्ही टाका. तर शार्क मासा टाका, कारण प्रियांनो शार्क हा मोठा मासा आहे आणि तो छोटे छोटे मासे खाऊन तो आपलं जीवन तो जगत असतो. तेवढं मी सांगतो तेवढं तर करून बघा म्हणे. तर ते म्हणतात चला ठीक आहे, आता इतके आपण प्रयत्न करून थकले, हा प्रयत्न करायला काय हरकत आहे. जातात समुद्रामध्ये, भरपूर त्यांना मासे मिळतात, शार्क मासा पण मिळतो त्यांना. ते सगळे मासे ते एका टँकमध्ये टाकतात, तो टँक बंद होतो आणि ज्यावेळेस ते किनाऱ्यावरती येतात, आश्चर्य असं असतं की सगळेचे सगळे त्या शार्क माशासह जिवंत असतात. त्या सर्वांना अतिशय आश्चर्य वाटतं. ते म्हणतात काका तुम्ही हे उपाय सांगितला, हे कसं झालं? कारण शार्क मासा तर छोट्या माशांना खातो आणि ते छोटे मासे तर त्याच्या भयानेच मेले पाहिजे. नाही म्हणे, जी त्यांना प्राण्याची जी भीती होती, जे भय होतं, छोट्या मासांना भीती होती की हा शार्क मासा आपल्याला खाईल, त्याच्यामध्ये कोपऱ्यामध्ये जागृत अवस्थेत बसलेले होते. आणि शार्क मासा जो अथांग समुद्रामध्ये फिरत असतो, त्याला छोट्याशा जागेत टाकल्यामुळे तो देखील चिंतित होता, त्याला देखील त्याच्या प्राणाचं भय होतं. बघा प्रियांनो, जे भय नावाची जी वस्तू आहे, ते भय म्हणजे आपल्याला सर्व गोष्टीपासून आपल्याला जागृत ठेवतं. आणि त्याच्यासाठीच म्हटलेलं आहे की परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा उगम आहे. त्याचं जर भय आपण बाळगलं तर आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला माहिती होतात. दुसरं एक आणखीन आंधळ्याचं बाबतीचं आणखीन एक उदाहरण शास्त्रामध्ये दिलेलं आहे. बघा, मार्काचं शुभवर्तमान याचा 10वा अध्याय वचन 46 ते 52, ह्याच्यामध्ये आंधळ्या बारतिमयाचं उदाहरण दिलेलं आहे. आंधळा बारतिमय हा जो होता, हा तिमयाचा मुलगा होता आणि तो रस्त्याने भीक मागत बसायचा. हा आंधळा होता तरी त्या कानाने ऐकू शकत होता आणि सर्वात महत्त्वाचं, त्याने येशूची कीर्ती ऐकली होती. ज्यावेळेस येशू त्या रस्त्याने चालला होता त्यावेळेस त्यांनी गलबला ऐकला आणि त्याला हे ठाऊक होतं की हा दाविदाच्या घराण्यात जन्मलेला आहे आणि हा जगाचा तारणारा आहे.
कारण मोशे संदेशाच्या द्वारे असं सांगण्यात आलं होतं की दाविदाच्या घरामध्ये तारणारा जन्माला येणार आहे, आणि ही कीर्ती त्या अंधाळ्या बारतियमाने ऐकलेली होती. त्याने त्याला हाक मारत होता. ज्यावेळेस त्याने ऐकले की येशू ह्या गावातून जात आहे, त्यावेळेस त्याने गलबला ऐकलं. त्यांनी विचारलं कोण आहे, तर त्यांनी सांगितलं की नासरेतचा येशू इथून चाललेला आहे. तेव्हा त्यांनी त्याला हाक मारायला सुरुवात केली, आणि त्याने हाक काय मारली, तो म्हणाला, अहो दावीद पुत्र येशू माझ्यावर दया करा. अहो दावीद पुत्र येशू माझ्यावरती दया करा. लोक त्याच्या नावाने त्याला मागे ढकलत होते, ओरडू नको त्याला दटावून सांगत होते, परंतु तो अधिकाधिक मोठ्याने ओरडून तो हाक मारत होता, अहो दाविदाचे पुत्र येशू माझ्यावर दया करा. ही जी त्याची आर्त हाक येशूच्या कानावर पडते. बघा प्रियांनो, एवढा मोठा गलबला होता, 1500चा तिथं समुदाय असेल, आणि हा मनुष्य एका कोपऱ्यामध्ये अंधाळा मनुष्य, त्याची आर्त हाक कितपत दूर जाईल हो. तो एक तो उपाशी पोटी तिथे भीक मागणारा माणूस, खायला मिळाला असेल नसेल मिळत, जरा त्याचे म्हणजे आपण विचार जर केला, त्याची हाक जास्तीत जास्त 5 ते 10 फुटापर्यंत गेली असेल, परंतु त्याने आत्म्याने केलेली हाक, त्याची आर्त हाक येशूच्या कानावर पडली, आणि त्याचे जे शब्द होते ना, अहो दाविदाचे पुत्र येशू माझ्यावर दया करा, दाविदाचे पुत्र येशू म्हटल्यावर येशू जागेवरच थबकला. त्याने मागे वळून पाहिलं की आपल्याला दाविदाचे पुत्र म्हणून हाक मारलं ही व्यक्ती तरी आहे कोण, आणि त्याने त्यांना सांगितलं की त्याला माझ्याकडे घेऊन या. तेव्हा लोकांनी त्याला सांगितलं की ओरडू नको, तो तुला बोलावीत आहे. आणि अंधाळा बारतियेमेव ज्यावेळेस त्याला कळलं की येशूने मला बोलवलेलं आहे, त्याच्याजवळ जे काही होतं, त्याच्याजवळ अंगावरती वस्त्र होतं, ते वस्त्र त्यांनी तिथेच टाकलं आणि तो लगेच सुटला. म्हणजे त्याच्याकडं जे काही होतं ते सर्व त्यांनी तिथेच सोडलं आणि तो येशूजवळ गेला. येशूने त्याचं निरीक्षण केलं आणि येशूने त्याला विचारलं की मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे. येशूला माहिती होतं की तो आंधळा आहे, कारण येशूने अंतर्ज्ञानाने सर्व काही जाणलं होतं. तर त्या बारतियेमाने काय मागितलं देवाच्या लोकांनो, तो म्हणाला की मला दृष्टी यावी. बघा देवाच्या लोकांनो, हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे. त्याने त्याच्याकडं डोळे नाही मागितले, त्यांनी त्याच्याकडं दृष्टी मागितली. ती दृष्टी की ती जगाच्या तारणकर्त्याला पाहिल. त्याचा जो अंतरामामध्ये जो त्याचा जो भाव होता, त्याच्या मनात जे विचार होते की जगाच्या तारणकर्त्याला मी पाहिल, ते भाव येशूने ओळखले आणि त्याला तत्काळ तो त्याला म्हणाला की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो येशूच्या मागे, त्याच्या मागे वाटेवर तो चालू लागला. म्हणजे त्याने सर्वस्व सोडून येशूला अनुसरले. त्याच्याकडे जे काही सर्व होते ते सर्व टाकून तो तिथून उठला आणि येशूच्या हाकेला त्याने उत्तर दिले. आणि त्याचा विश्वास पाहून येशूने त्याला म्हटले की जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. या ठिकाणी देवाच्या लोकांनो, जर येशूच्या हाकेला त्यांनी उत्तर दिले नसतं तर काय झालं असतं? तो देखील आंधळाच राहिला असता. बघा देवाच्या लोकांनो, आपण सर्वांना, तुम्हाला आणि मला येशू हाक मारित आहे. ऐकणारे कान, समजणारं मन आपल्याकडं आहे का? येशूच्या हाकेकडे आपले कान आहेत का? नाही प्रियांनो, आपण सर्व देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची पुचारकी यामध्ये आपण सगळेजण मग्न झालो आहोत. देवाच्या लोकांनो, देवाचा शब्द जो आहे हा जो असतो ना, हा केवळ ऐकण्यासाठी नसतो, तो पाळण्यासाठी असतो. त्याप्रमाणे वागण्यासाठी व करण्यासाठीच असतो. आणि त्याच देवाच्या वचनावरती आपणा सर्वांचं जीवन असलं पाहिजे आणि ते आपल्या कृतीतून देखील दिसलं गेलं पाहिजे. अशी एक म्हण आहे बघा, बोले तैसा चाले, वंदावी त्याची पावले. याच्या पुढे बघा येशू आणखीन हे देखील म्हणत आहे, जर माझे वचन ऐकून तू पाळशील तर तुला मरणाचा अनुभवच येणार नाही. हा देवाचा शब्द आहे. पण वचन म्हणजे आज्ञा पाळली नाहीस तर तू हमखास मरशील. हमखास मरशील म्हणजे मरण जे आहे ते शरीराचं नाही, ते आत्म्याचं मरण आहे. उदाहरण जर आपण त्याच्यामध्ये बघितलं आज्ञा न पाळण्याचं, आदाम आणि हव्वेचं उदाहरण आहे. परमेश्वरांनी त्यांना सांगितलं होतं की या झाडाचं फळ खाऊ नका, परंतु सैतानाने त्याला मोहात पाडलं आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं आणि त्या ठिकाणी पापाने जन्म घेतला आणि त्या दोघांनाही स्वर्ग सोडून पृथ्वीवरती त्यांना यावं लागलं आणि त्यांना आध्यात्मिक मरण आलं.
आणि त्यांना परमेश्वराच्या समोर देखील जावं लागलं. आणि त्यांच्या योगाने आपण देखील जन्माचेच पापी ठरलोय. आणि जरी आपण जन्माचे पापी ठरलेलो असलो तरी बघा, देवाच्या लोकांनो, प्रेमळ पिता आमच्या मार्गदर्शनासाठी त्या काळामध्ये स्वतः यायचा. त्यानंतर त्याने संदेश ते पाठविले, अनेक लोक त्यांनी पाठवले की जे आपल्याला मार्गदर्शन करून आपल्याला जीवनाचा सत्याचा मार्ग दाखवतील. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा पुत्र देखील पाठविला आमच्या तारणासाठी, अशासाठी की त्याचं एकच इच्छा आहे की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील, जो कोणी त्याच्या आज्ञा पाळेल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाच्या लोकांनो, स्तोत्रकर्ता दावीद त्याच्या स्तोत्राच्या पहिल्याच वचनामध्ये म्हणत आहे, धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही, तर परमेश्वराच्या वचनात रमतो. तो त्या झाडासारखा आहे जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. देवाच्या लोकांनो, पाण्याच्या जवळ लावलेले जे झाड असते ना, ते चांगले फोपावते आणि उत्कृष्ट फळ देते. आणि स्तोत्र 119 105 मध्ये तो म्हणतो की तुझं वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्ग प्रकाश आहे. आज जगिक आणि आध्यात्मिक अंधकारातून चालताना त्या दिव्य दिव्याचा, त्या प्रकाशाचा आपण उपयोग करून घेतो का? आपणही प्रभूला प्रभूमध्ये राहण्याचे वचन दिलेले आहे. केव्हा दिलेले आहे? बाप्तिस्माच्या वेळेस आपल्या आईवडिलांनी किंवा धर्म आईवडिलांनी दिलेले आहे. आणि दृढीकरणाच्या वेळेस आपण येशूच्या वेदीसमोर आपण त्याला, प्रभूच्या विधीसमोर आपण त्याला वचन दिले आहे. त्या वचनाशी आपण प्रामाणिक आहोत का? त्याप्रमाणे आपलं ख्रिस्ती जीवन आहे का? बघा, प्रभू आपण प्रीती करतो, आपण जीवनामध्ये अडखळू नये, अंधारात चालू नये म्हणून प्रभूने ही सगळी वचनं आपल्याला दिलेली आहेत. हे वचन आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्याकरिता देवाच्या लोकांनो पवित्र मंदिरामध्ये जाणे आवश्यक आहे. पवित्र मंदिरामध्ये कशासाठी जायचं? बरेच लोक आपण बघतो की चर्चला येत नाहीत, किंवा चर्च जे आहे हे त्यांचं फक्त ट्रेडिशन झालेलं आहे. म्हणजे काही घरामध्ये काही धार्मिक कार्य असेल, काही बाप्तिस्मा असेल, काही लग्न संबंध असतील, लग्न किंवा कोणाची मयत असेल, त्यावेळेस फक्त त्यांना पाळक किंवा याजक यांची आठवण येते, त्यावेळेस त्यांना चर्च आठवतं. मग अरे चला आपण दिवस भरले नाही, आपण दिवस भरू आणि पाळकाला बोलू. म्हणजे फक्त आपल्या गरजेपुरतं त्यांना बोलवायचं आणि गरज संपल्यानंतर मात्र त्यांना विसरून जायचं. आणि हे फक्त त्यांनी आता ट्रेडिशन करून ठेवलेलं आहे. बघा लोकांनो, देवाच्या लोकांनो, हल्लीची तरुण पिढी देखील जर बघितली, ती देखील देवापासून दूर जात आहे. रात्र जागरण करायचे. बरेच विद्यार्थी, बरेच लोक जे आहेत ते IT मध्ये कामाला आहेत, रात्रीच्या नाईट ड्युटी असतात, त्याच्यामुळे त्यांना कामाला जावं लागतं, त्याच्यामुळे ते दिवसा झोपा काढतात. परंतु त्यांचे आईवडील देखील त्यांना शब्दाद्वारे प्रभूकडे घेऊन येत नाही. फार मोठी ते चूक करतात. कारण तुम्ही जे काही करत आहात ते त्याच्या मागे परमेश्वराचा आशीर्वाद आहे. परमेश्वराने तुम्हाला ते दिलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यापासूनच दूर जाता. किती वाईट आहे. त्याच्या आईवडिलांनी अशी गोष्ट न करता त्यांना देखील चर्चमध्ये आणायला पाहिजे. आता चर्चमध्ये यायचं कशाला? कारण सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहे. आपण ऑनलाईन संदेश बघतो, कधी वाटली गरज तर आपण जाऊन सहभागिता घेऊ. परंतु देवाच्या लोकांनो, वचन तुम्हाला आणि मला काय सांगतं? शास्त्र तुम्हाला आणि मला काय सांगते? की शास्त्राचा उलगडा जो आहे, वचन जे आहे त्या वचनाचा जो उलगडा आहे, हा पवित्र मंदिरामध्ये केला जातो. वचनं उलगडून आपल्याला सांगितली जातात. त्याच्यामुळं चर्चला जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं की परमेश्वराने शलोमोनाला आज्ञा केली होती की माझ्यासाठी तू एक मंदिर बांध, त्या मंदिरामध्ये मी वास करील आणि तिथून मी तुमच्या प्रार्थना ऐकेल. बघा प्रियांनो, मंदिरामध्ये अशासाठी यायचं आहे की मंदिरामध्ये तुम्ही जी प्रार्थना करिता ती प्रार्थना परमेश्वर ऐकतो. कारण त्यांनी ते अभिवचन दिलेलं आहे. जर तुमची प्रार्थना तुम्ही घरात, ठीक आहे, दोघे किंवा तिघे तुम्ही बसा, परंतु आज्ञा काय आहे की तुम्ही मंदिरात येऊन प्रार्थना केली तर तुमची प्रार्थना ऐकली जाईल. त्यामुळे मंदिरात येणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण मंडळीमध्ये येतो, आठवडाभर आपण आपल्या कामाकाजामध्ये आपण व्यस्त असतो, मंडळीच्या लोकांशी गाठीभेटी होत नाही, त्याच्यामुळं जनसंपर्क आपला कमी होतो, विचारांची देवाणघेवाण होत नाही, एकमेकाच्या गाठीभेटी होत नाही. त्याच्यासाठी मंदिरात यायचं असतं की त्याच्यामुळं आपण पवित्र मंदिरामध्ये आल्यानंतर एकमेकाच्या गाठीभेटी होतात. आपल्या ज्या अडचणी आहेत, ज्या आपल्या शंका आहेत, ज्या आपल्याला गरज आहे, ज्याच्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची, त्या आपण इथे पाळक साहेबांकडून
करून घेऊ शकतो. आणि बघा तरुण लोकांसाठी उपदेशकाच्या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की हे तरुण्या, आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. पहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की त्यात तू म्हणशील की मला काहीही सुख नाही. प्रियांनो, चर्चमध्ये यायचं त्याच्यासाठीच की आपल्याला वचनं समजून घ्यायचे. वचनं समजली म्हणजे आपल्याला देवाकडे जाण्याचा मार्ग हा सुकर होतो. यिर्मया 11:13 वचनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, परमेश्वर तू म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. तेव्हा तुम्ही माझा धावा कराल, तुम्ही जाऊन माझी प्रार्थना कराल, मग मी तुमचे ऐकेल. तुम्ही मला शरण याल आणि पूर्णपणे जीवे भावे माझ्या शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हास पावेल. परंतु बघा, देवाच्या लोकांना हे अभिवचन जरी त्यांनी दिलेलं आहे तरी मार्क 7:13 प्रमाणे तुम्ही आपले संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता. अहो, पण देवाचे वचन रद्द करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? आपण सैतानाचे ऐकून त्याच्याप्रमाणे तर वागत नाही ना. ज्याने आपल्याकरिता स्वर्गामध्ये जागा करून ठेवलेली आहे त्याचं न ऐकता जो लबाडांचा बाप आहे त्याचं ऐकून आपण नरकात जात आहोत का? आपण त्याचं ऐकतोय का? बघा प्रियांनो, आपण त्याचं ऐकून जर स्वतःला ख्रिस्ती म्हणत आहोत तर आपण फार मोठ्या पापाच्या गर्तेत जात आहोत. मत्ते 7:24 सांगितलेलं आहे की जो प्रत्येकजण माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका शुद्ध मनुष्यासारखा ठरेल, ज्याने आपले खडकावर बांधले आणि तो खडक म्हणजे प्रभू येशू आहे. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये काय घडणार आहे याची आपल्या कोणालाच कल्पना नाही. इथून बाहेर पडल्यानंतर आपण घरापर्यंत जाऊ की नाही याची देखील आपल्याला शाश्वती नाही. परंतु ह्या सर्व गोष्टी आपल्याला जरी ठाऊक नसतात तरी परमेश्वराला आजच माहिती आहे आणि आपलं कोणाचं बरं वाईट होऊ नये म्हणून आपल्या सर्व काळाच्या जीवनासाठी त्याने आपल्यासाठी सर्व वचनं दिलेली आहेत. आणि पुढे काय घडणार आहे हे देखील येशूने आपल्याला सांगितलेले आहे. कारण त्यावेळेस बघा, ज्यावेळेस प्रभूने आपल्या कार्याची सुरुवात केली होती त्यावेळेस त्यांनी काय घोषणा केली होती? काळाची पूर्तता झाली आहे, देवाचं राज्य जवळ आलं आहे, पश्चाताप करा आणि सुवार्तेवरती विश्वास ठेवा. बघा प्रियांनो, आज काळाची पूर्तता ही होत आलेली आहे. कारण जी चिन्ह सांगितली आहेत प्रभूंनी ती रोज आम्ही पाहत आहोत. मोठे मोठे रोग तिथे येत आहेत, जगिक अस्थिरता आहे, जगामध्ये युद्धाचं वातावरण आहे, राजकीय अस्थिरता आहे, युक्रेन रशियाचं युद्ध अजूनही चालू आहे, इस्रायलचं आणि हमासचं युद्ध चालू आहे, भूकंप, अतिवृष्टी, भूस्खलन, सामाजिक, आर्थिक, राजकीय अस्थिरता, यामुळे महागाईचा फडका उडालेला आहे. सामान्य लोकांना जगणं मुश्किल होत आहे आणि त्यामध्ये मणिपूरसारख्या घटना घडत आहेत, ज्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील सुरू झालेल्या आहेत. देवाच्या लोकांनो, या सर्व गोष्टी शास्त्रामध्ये सांगितल्या त्या पद्धतीने होत आहेत आणि संपूर्ण जगाने देखील हे कबूल केलेलं आहे. विधर्मी लोक देखील म्हणतात की ह्या ज्या गोष्टी घडणार आहेत ना ह्या सर्व शास्त्रामध्ये, तुमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ते लोक देखील मान्य करतायत, परंतु आपण त्या मान्य करीत आहोत का? आपण त्याप्रमाणे वाकून आपलं वर्तन सुधारित आहोत का? बघा प्रियांनो, त्यांनी काय सांगितलेलं आहे? लुकाचं शुभवर्तमान 21 अध्याय वचन 10 ते 19 याप्रमाणे राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल, मोठे मोठे भूमिकंप होतील, जागोजाग माऱ्या येतील, दुष्काळ पडतील व भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील, तुम्हास तुरुंगात टाकतील, माझ्या नावामुळं सर्वजण तुमचा द्वेष करतील. बघा प्रियांनो, आज जगामध्ये तेच होत आहे, विशेष करून भारतामध्ये तेच होत आहे. परंतु देवाच्या लोकांनो, इतक्यातच शेवट होणार नाही आहे. आपल्या अवतीभोवती मन हेलावून टाकणाऱ्या या घटना नेहमी होत आहेत. ज्या गोष्टी होत आहेत ना याच्यापेक्षा आणखीन वाईट परिस्थिती येणार आहे. कारण या काळोखी युगाचा जो अधिपती सैतान आहे त्याला जेव्हा मनुष्य संकटात असतो, संकटामध्ये सापडतो, रक्तपात होतो, त्यावेळेस त्याला असुरी आनंद होतो. आणि या संकटातून बाहेर काढून सार्वकालिक जीवनापर्यंत नेण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त यांनी आपल्याला वचन दिले आहे की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्याबरोबर आहे. बघा प्रियांनो, या सगळ्या गोष्टी
का होत आहे? कारण तो तुम्हा माझ्यावरती प्रीती करतो. आता प्रीती म्हणजे काय हो? बघा, आपण 7 समुद्रापलीकडं आपण म्हणतो, म्हणजे 7 समुद्र आहे असं नाही आहे. ते समुद्र 7 नाही आहे, तो पृथ्वीवरील असलेला 2/3 जलसागराचा तो एक भाग आहे. त्याला वेगळे वेगळे किनारे आहेत. कोणी त्याला हिंदी महासागर म्हणतं, कोणी पॅसिफिक महासागर म्हणतं, प्रशांत महासागर म्हणतं, किंवा बंगालचा उपसागर, त्याला वेगळी वेगळी नावं आहेत. परंतु तो जो भाग आहे ना, तो जो प्रवाह आहे, तो फक्त एकमेकाकडे वाहत असतो. आणि आपण 7 समुद्राकडे ज्यावेळेस आपण बोलतो, ते 7 समुद्र नाहीत, तो जो प्रवाह आहे एकमेकाकडे वाहत असतो. तो संपूर्ण जलसमुदाय जलसमूह जो आहे तो एकच आहे. आणि त्याचप्रमाणे परमेश्वराच्या कृपेचा तो भाग आहे. म्हणजे ज्याच्याकडं कृपा येते अथांग सागरासारखी, त्याला असं वाटतं की हे आपल्यासाठीच आहे, परंतु तसं नाही आहे. त्याची कृपा ही सर्वांवरती आहे. त्याच्या प्रीतीचा भाग तो आहे. त्याच्यामध्ये सर्व सद्गुण, सहाय्य, पोषण सर्व काही त्याच्याकडून आपल्याला प्राप्त होतं, कारण तो आपला कृपेचा देव आहे. आता कृपेचा देव जर म्हटलं तर आणखीन एक उदाहरण मला तुम्हाला सांगायला आवडेल. ह्या जगामध्ये एक त्रिनिदाद म्हणून एक बेट आहे. त्या बेटावरती एक सुप्त ज्वालामुखी आहे. त्या ज्वालामुखातून डांबर सतत त्याच्यातून निघत असतं. ते डांबर इतकं कडक असते की लोक त्याच्यावरतून जात असतात, त्याला बुडबुडे फुटून त्याच्यातून वायू देखील निघत असतात. म्हणजे ते डांबररूपी मोठं सरोवर आहे. 100हून अधिक वर्षापासून त्या ठिकाणातून डांबर निघतं. रोजच्या रोज तिथून उत्खनन केलं जातं, ते डांबर काढलं जातं आणि मोठे मोठे त्याच्यात ते डांबराचे खडक काढतात, मोठ्या मोठ्या जहाजात भरून संपूर्ण जगभरात ते पाठवलं जातं, ज्याच्यामुळं आपल्या संपूर्ण जगामध्ये रस्ते करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. असं म्हणतात की त्याला कितीही खणलं आपण त्याला, तर ते 272 फूटपर्यंत जरी खोललं त्याला, तरी ते दर 72 तासांनी पुन्हा भरून येतं. म्हणजे तिथे त्या डांबराचा अमर्याद साठा आहे. आणि ते तर जगिक वस्तू आहे, परंतु त्याच्याही पेक्षा जर आपण विचार केला तर परमेश्वराची प्रीती किती मोठी असेल. त्याची प्रीती संपू शकत नाही, त्या प्रीतीला अंत नाही, सीमा देखील नाही. ती अमर्याद चांगुलपणातून ती प्रकट होत असते. बघा देवाच्या लोकांनो, परमेश्वराचे येशूचे द्वितीय आगमन जवळ आहे. सार्वकालिक जीवनामध्ये तो तुम्हाला आणि मला नेण्यासाठी तयार आहे. बघा, त्यांनी आज्ञा दिलेली आहे की आपण सर्वजण त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनामध्ये राहू. त्याची आज्ञा आहे, त्याची इच्छा आहे. आणि आपली तयारी आहे का बघ प्रियाच्या लोकांनो, देवाच्या लोकांनो? कारण बघा, नोहाच्या काळामध्ये ज्यावेळेस परमेश्वराने सांगितलं होतं की मी जगाचा नाश पाण्याने करणार आहे, त्यांनी त्याची कल्पना दिली होती आणि पाण्याने त्याचा नाश केला. आणि पाण्याचा नाश झाल्यानंतर त्याने सांगितलं की पुन्हा ज्यावेळेस मी या जगाचा नाश जो आहे हा पाण्याने करणार नाही, तर तो मी अग्नीने करणार आहे. आणि अग्नीने ज्यावेळेस तो नाश करणार आहे, तर बघा देवाच्या लोकांनो, आज आपण चिन्ह बघत आहोत. पृथ्वीची जी हीट आहे, जी उष्णता आहे, ती वाढत आहे. कधी कोणी पाहिलं नव्हतं एवढं 48 आणि 49 डिग्री टेम्परेचर उन्हाळ्याच्या दिवसात वाढत आहे. त्याच्यामध्ये पाण्याची वाण पडणार आहे. हळूहळू पृथ्वीजवळ सूर्यजवळ येत आहे. अंटार्क्टिका जर बघितलं तर तिथलं बर्फ वितळत आहे. हे त्याच्या सगळ्या द्वितीय आगमनाची चिन्ह आहे. आणि ज्यावेळेस तो मेघारूढ होऊन ज्यावेळेस तो आपल्याकडे येणार आहे, त्यावेळेस आपण जे स्वतःला ख्रिस्ती समजतो, की आपण लोकांना सांगतो की होय आम्ही ख्रिस्ती आहोत, आमचं तारण झालेलं आहे, आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, आमचे दृढीकरण झालेले आहेत आणि आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. होय प्रियांनो, आपण सर्वजण देवाचे निवडलेले आहोत. त्याने आपल्याला निवडलेलं आहे. परंतु कशासाठी? वचन सांगतं की तुम्ही मला निवडले तर मी तुम्हाला निवडलेले आहे, अशासाठी की तुम्ही जगाचा प्रकाश व्हावा. तुमची जी निवड केलेली आहे ती त्याने एका खास कार्यासाठी केलेली आहे. आणि त्याचं कार्य म्हणजे ज्याला आपण 11वी आज्ञा म्हणतो, म्हणजे ज्यावेळेस येशूचं स्वर्गारोहण होत होतं त्यावेळेस त्याने त्याच्या शिष्यांना त्यावेळेस आणि आज आपल्याला आज्ञा पिला आहे की जा आणि संपूर्ण सृष्टीला जाऊन माझी सुवार्ता सांगा. मी जे तुम्हाला आज्ञा पिला आहे ते तुम्ही लोकांपर्यंत पोचवा. माझ्या नावाने लोकाला बाप्तिस्मा द्या. बघा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. बघा देवाच्या लोकांनो, विचार करा, जे आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणतो, आपण निवडलेले म्हणतो, ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्याच्या तारणरूपी जहाजामध्ये बसून आपल्याकडे मेघारूढून येणार आहे, त्यावेळेस
तो कप्तान तिथे असणार आहे त्या जहाजाचा, आणि तो तुम्हाला आणि मला विचारणार आहे, तुम्ही किती आत्मे माझ्याकडं आणली, किती लोकांना सुवार्थ सांगितली. जर तुमच्याकडे उत्तर असेल तर तुम्हाला येशूबरोबर स्वर्गामध्ये जायचं आहे, आणि जर उत्तर नसेल तर कायमच्या धगधगत्या अग्नीमध्ये आपल्याला पडायचे. इथे वचन देखील सांगत आहे, मत्ती वर्तमान 28 अध्याय आणि वचन 29, देवाच्या लोकांनो, निवडलेल्या लोकांचा न्याय प्रथम होणार आहे, म्हणून वेळ घालू नका, तर आज्ञापालन करा. आणि इफिसकाराच्या पत्रात देखील आज आपण वाचलं, वचन अध्याय 5 वचन 8 आणि 9, त्यामध्ये म्हटलेले आहे की तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण व नीतिमत्ते व सत्यता यात दिसून येते. आणि वचन 14 आणि 17 तो म्हणतो, हे निद्रिस्ता तू जागा हो व मेलेल्यातून उठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावरती पडेल. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सबवार नजर ठेवून जपून चाला, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. म्हणून मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. देवाच्या लोकांनो, आज आपण अंधारामध्ये नाही आहे, आज आपण प्रकाशामध्ये आले आहोत. कारण देवाने वचनं तुम्हाला दिलेली आहेत, बायबल त्यांनी दिलेले आहेत. जुना करार, नवा करार सर्व आपल्याला माहिती आहे. मोशेचं नियमशास्त्र माहिती आहे, येशूने दिलेला आज्ञा आपल्याला माहिती आहे. ह्या वचनाच्याद्वारे त्याने तुमच्या आणि माझ्या डोळ्याला चिखल लावलेला आहे. फक्त आपल्याला तो जगामध्ये जाऊन फक्त तो चिखल धुवायचा आहे, म्हणजे आपल्याला त्याच्याकडे जाण्याची, सार्वकालिक जीवनाकडे जाण्याची दृष्टी प्राप्त होईल. देवबाप करो आजचा हा संदेश आम्हा सर्वांसाठी तो आशीर्वादाचा करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव यत युगानुयुग प्राप्त हो. आमेन.